दिवसाची सुरुवात बरोबर आपण प्रत्येकाला अनुभव आला असेल की चांगलं काम करत असताना लोक नेहमी टीका करतात आणि आपण ते कितीही चांगलं काम करत असू तरी आपल्याला टीकेला सामोरं जावं लागतं आणि काम कितीही चांगलं असेल तरी लोक टीका करायचं काही सोडत नाही. खूप वर्षापूर्वी आम्ही शाळेमध्ये असताना शाळेमध्ये एक धडा होता आम्हाला आणि तो एक बाप आणि मुलाचा होता जे गाढव विकायला बाजारामध्ये जातात. अगोदर गाढव एकटंच चालत असतं आणि लोक हसतात आणि बोलतात काय गाढव असून सुद्धा दोघं त्याच्यावर बसले नाही. मग मुलगा त्या गाढवावर बसतो आणि बाप चालत असतो. तरी लोक बोलतात की बघा मुलगा आरामात बसला आणि बापाला चालायला लावतोय. मग बाप बसतो गाढवावर आणि मुलगा चालायला लागतो. तरी लोक बोलतात की अरे बघा की बिचारा लहान मुलगा चालत चाललाय आणि बाप आरामात गाढवावर बसलाय. मग नंतर दोघंही गाढवावर बसतात. तरी लोक बोलतात की अरे बिचारा गाढव बघा, ह्या दोघांना काय अक्कल नाही, दोघंही गाढवावर बसलेले आहेत. शेवटी ते दोघंजण गाढव उचलून घेतात. परंतु एका पुलावरून जात असताना खाली जे खूप पाणी वाहत असतं त्याला बघून ते गाढव एकदम भितरतं आणि जोरदार हालचाल करायला लागतं आणि त्याच्यात ते नदीवरून पडतं आणि वाहून जातं. बघा आपल्या जीवनामध्ये बऱ्याचदा असं असतं लोकांच्या टीकेकडे लक्ष देऊ नका, कारण लोकांचं ते कामच आहे की टीका करायची. एक प्रवचन मी आता मध्ये ऐकत होतो. त्यामध्ये त्या प्रवचनकाराने सांगितलं की एक आंबा दाखवला आणि सांगितलं हा आंबा किती जणांना आवडतो. पुष्कळ जणांनी हात वर केले. त्यांनी सांगितलं की हा आंबा कोणाला आवडत नाही खायला आणि कदाचित 1-2 जणांनी हात वर केले आणि त्यांनी तसं प्रत्येक 1-2 फळं दाखवले की कोणाला आवडतात कोणाला नाही आवडत. तर त्यांनी सांगितलं की हे आंबा जर मला आवडत नाही तर त्याच्यामुळे तो झाडावर उगवण्याचं बंद होणार आहे का? मला पेरू आवडत नाही म्हणून झाडावर पेरू येणं बंद होणार आहे का? नाही. मला आंबा आवडत नाही, मला पेरू आवडत नाही, हा माझा प्रॉब्लेम आहे. तो त्या झाडाचा किंवा त्या आंब्याचा किंवा त्या पेरूचा प्रॉब्लेम नाही आहे. पवित्र शास्त्रामध्ये बघा आपण वाचतो की शाऊलाला दावीद आवडत नव्हता. हा दाविदाचा प्रॉब्लेम नव्हता, शाऊलाचा प्रॉब्लेम होता. लोक नेहम्या ज्यावेळेस भिंत बांधत होता, यरुशलेमाचा कोट बांधत होता, त्यावेळेस लोक हसत होते. लोकांना ते आवडलं नव्हतं, परंतु हा त्यांचा प्रॉब्लेम होता, नेहम्याचा प्रॉब्लेम नाही. त्यांनी शेवटी तो कोट बांधून घेतला. बघा तुमचे काम जे आहे हा जर लोकांना आवडत नाही, तुमचं चांगलं काम करत तुम्ही आहात आणि ते लोकांना आवडत नाही, तर तो तुमचा प्रॉब्लेम नाही आहे, तो लोकांचा प्रॉब्लेम आहे. त्यांच्यामुळे तुमचं काम जे आहे हे चालूच ठेवायला पाहिजे. सगळेच ऐकत राहाल, सगळ्यांचंच जर तुम्ही ऐकत राहाल तर कुठलंही काम होणार नाही. आपल्या आयुष्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा की चांगलं काम जे आहे हे नेहमी सुरू ठेवा. आपल्या देवाचं वचन आजचं हे आहे मत्ते शुभवर्तमान याचं 10वा अध्याय 14वा वचन. गॉस्पेल ऑफ मॅथ्यू चॅप्टर 10 and verse 14. जो कोणी तुमचे स्वागत करणार नाही व तुमची वचने ऐकणार नाही त्यांच्या घरातून किंवा नगरातून निघताना आपल्या पायाची धूळ झाडून टाका. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.